जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उन्हाळा विशेष पोटाला गारवा देणारे खास पौष्टिक खुसखुशीत पहिल्यांदाच जरी केले तरी परफेक्ट जमतील कमीत कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात। करायला एकदम सोपे आहेत। पौष्टिक खुसखुशीत लाडू करण्यासाठी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे। स्वच्छ निवडून घ्यायची। एका भांड्यात काढून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्याला पावडर लावलेलं असते। अशी स्वच्छ धुवून घ्यायची। यातील पाणी काढून घ्यायचं। असं स्वच्छ पाणी होईपर्यंत धुवायची। यातील पाणी काढून चाळणीवर निथळत ठेवायची। डाळीमध्ये असलेलं पाणी असं निघून जाईल। थोडा वेळ फॅनखाली ठेवते। डाळ अशी कोरडी झालेली आहे। यातील पाणी सुकलेलं आहे। डाळ भाजण्यासाठी एक कढाई घेतली। यामध्ये डाळ काढून घ्यायची। लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे। अशी तळापासून परतायची। डाळ भाजल्याचा मस्त सुगंध येईपर्यंत भाजायची। एकसारखं परतत राहायचं। 7-8 मिनिट लागतात डाळ भाजायला। खमंग भाजून घ्यायची आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा। डाळ छान भाजून घेतली आहे। त्याचा रंग बदललेला आहे। मस्त खमंग सुवास येत आहे। असा छान रंग आलेला आहे। एका ताटात काढून घेते आणि पूर्णपणे थंड होऊ देते। डाळ फॅनखाली थंड करून घेतली। मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यात मी आधी साखर आणि इलायची बारीक केलेली आहे। त्याच भांड्यात भाजलेली डाळ बारीक करते। असं बारीक पीठ करून घ्यायचं। एकसारखं बारीक पीठ झालेलं आहे। यामध्ये डाळीचे दाणे आहेत असं वाटत असेल तर हे गाळून घ्यायचं। कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप, यामध्ये मूग डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे। लागेल तसं तूप टाकून भाजायचं। 2 मिनिट भाजल्यावर यामध्ये 1 चमचा साजूक तूप, गॅसची फ्लेम लो ठेवायची। खमंग भाजायचं आहे। पीठ खमंग भाजून घेतलं की छान खुसखुशीत रवेदार स्वादिष्ट लाडू तयार होतात। घाई करायची नाही। लो टू मीडियम फ्लेमवर भाजायचं। जितकं छान पीठ भाजलं जाईल तितके छान लाडू होतात। या पद्धतीने करून बघा। यामध्ये आणखी 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा मगजबी, आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे। हे सर्व 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची। लहान मुलंही आवडीने खातील इतके स्वादिष्ट लाडू तयार होतात। उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून करून बघा। मूग डाळीचं पीठ असं छान खमंग भाजून घ्यायचं। एका परातीत काढून घेते। हे गरमच आहे। ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने पिठी साखर टाकायची। यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी पिठी साखर टाकत आहे। यामध्ये इलायची पावडर, हे सर्व मिक्स करून घ्यायचं। एकजीव करून घ्यायचं। साखर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची। यापेक्षा लाडू गोड पाहिजे असतील तर अर्धी वाटी पिठी साखर टाकली तरी चालेल। पिठी साखरच टाका, लगेच मिक्स होते। यामध्ये अर्धा चमचा तूप, सर्व मिक्स करायचं। पाक न करता लाडू करत आहे त्यामुळे करायला अगदी सोपे आहेत। थोडं थोडं मिश्रण घेऊन असे लाडू बांधायचे। छान बांधल्या जात आहे। बाइंडिंग छान आलेलं आहे। दुसरा लाडू पण बांधून घेतला। या पद्धतीने सर्व लाडू बांधून घेतले। 1 वाटी मूग डाळीमध्ये 12 लाडू तयार झाले। यापेक्षा मोठे बांधले तर कमी होतील। तोंडात विरघळणारे खुसखुशीत दाणेदार लाडू झाले आहेत। एक तोडून बघू, खूप मस्त झाले आहेत। या पद्धतीने करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।